नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आकाश आता पॉवर ऑफ अटर्नी त्याचबरोबर कंपनीचे सगळे अधिकार भूमीला देतो. तिच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नीसुद्धा करतो. तर इथे अचानक असं काय घडतं, की रागिणीचं सगळं ऐकणार आकाश तो आता सगळी प्रॉपर्टी भूमीच्या नावाने का बरं करतो? आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आकाशची ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग असते. तेव्हा रागिणीने त्याला ऑफिसमध्ये लवकर यायला सांगितलेलं असतं. पण इथे आता भूमीला सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागणार असतं आणि हे आकाशला माहिती असतं. त्यामुळे आकाश आता पडण्याचं नाटक करतो. मुद्दामून स्वतः पाय घसरून पडतो आणि हॉस्पिटलला जातो. आणि तेव्हा तिथे त्याला भूमीबरोबर राहायचं असतं. तिच्याबरोबर वेळ घालवायचा असतो आणि म्हणूनच तिथे आकाश जातो. तिथे गेल्यानंतर भूमीबरोबर वेळ घालवल्यानंतर आकाश आता ऑफिसला सुद्धा जाणार असतो. पण त्याआधी डॉक्टरांनी आकाशला सांगितलेलं असतं की भूमी खूपच जास्त वीक आहे. म्हणजे बाळाला जन्म तर ती देईलच, पण तिच्याकडे एवढी ताकदच कुठे. तेव्हा तुम्ही तिच्या खाण्यापिण्याकडे, तिच्या तब्येतीकडे खूप जास्त लक्ष द्या. तेव्हा इथे आई होणं हे सोपं नाही आहे. तिला तेवढीच बाळाची काळजी घ्यावी लागते आणि स्वतःची सुद्धा. पण इथे भूमी बाळाची काळजी व्यवस्थितरित्या तेव्हाच घेईल जेव्हा ती सुद्धा हेल्दी असेल. बाळ आता तर ठीक आहे, पण भूमीने सुद्धा हेल्दी असणं, तिने सुद्धा एकदम ठणठणीत असणं गरजेचं आहे. नाहीतर ती जर वीक झाली तर त्याचा परिणाम बाळावरती होऊ शकतो आणि त्यामुळे भूमीच्या जीवावरती सुद्धा बेतू शकतं. तेव्हा इथे डॉक्टरांनी आता आकाशला व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं की भूमीच्या खाण्यापिण्याकडे तिला वेळेवरती औषधं देणं, तिला फ्रूट्स, पालेभाज्या, कडधान्य त्याचबरोबर ड्रायफ्रूट्ससुद्धा देणं गरजेचं आहे. ते सगळं आता डॉक्टर आकाशला सांगतात. त्यानंतरला आकाश आता भूमीच्या काळजीने हे सगळं काही आता खरेदी करतो आणि नेऊन आता तो सगळं काही भूमीच्या घरी देतो आणि म्हणतो की हे माझ्या बायकोसाठी आहे. तिने स्वतःची काळजी घ्यायला हवी. तिला कुणावरतीही अवलंबून राहायची गरज नाही आहे. मी असताना तेव्हा इथे माझ्या बायकोची जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे आणि तिच्या तब्येतीची आणि बाळाची काळजी घेणं माझं कर्तव्य. आणि म्हणून हे सगळं बाबा मी माझ्या भूमीसाठी आणले आणि तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा. पण भूमी, तू हे सगळं वेळच्या वेळी घ्यायचं आहे, वेळच्या वेळी खायचं आहे आणि हेल्दी राहायचं आहे. स्वतःची आणि बाळाची काळजी आता तुला घ्यायची आहे. तुला बाबांकडे राहायचं आहे ना, तू राहा, माझी काही हरकत नाही आहे. पण तुलासुद्धा तुझी काळजी घ्यावी लागेल. तेव्हा इथे निलांबरीला ऐकू जावं म्हणून सगळे आकाश म्हणत असतो. त्यानंतरला भूमी म्हणते की मला नोकरी करायची आहे. आता ह्या सोनाराचे पैसे आपल्याला कसेही करून फेडावे तर लागतीलच ना. त्यासाठी मला आकाशची परवानगी घ्यायला हवी. आणि आकाश आता ऑफिसमध्ये असतो. तेव्हा भूमी आकाशला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये जाते. पण त्याआधी इथे आकाश आणि अभि दोघंजणं एका बारमध्ये बसलेले असतात. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आकाश, हे बघ, मला माहिती आहे तुला खूप जास्त टेन्शन आहे. तुला भूमीचं टेन्शन आहे, मला माहिती आहे. भूमी तुला अचानक सोडून निघून गेली. अरे तू एवढं तिला समजावून सांगितलंस तरीसुद्धा ती आईचा वारंवार अपमानसुद्धा करत होती. या सगळ्याला काही अर्थ आहे का रे आकाश? म्हणजे तू जिला आई म्हणतोस, तू जिला आई मानतोस, त्या भूमीने त्या आईचा आदर करायला नको? त्या आईचा मान ठेवायला नको का? सांग बरं तू. ती उलट तुलाच उद्धट बोलली आणि सरळ ती घर सोडून गेली. तुझासुद्धा विचार केला नाही रे. आली परत आणि परत गेली. तेव्हा इथे आकाशसुद्धा आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. तेव्हा अभि म्हणतो, हे घे आकाश, तुला हे दुःख जर विसरायचं असेल तर हे घे, 2 पॅक घे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नको, माझी एक कॉन्फरन्स आहे. तेव्हा अभि म्हणतो, मग काय झालं? अरे कितीतरी बिझनेसमन असे बारमधून जातात आणि कॉन्फरन्स अटेंड करतात. म्हणून त्यांना काय एक्सपिरियन्स नाही आहे का? त्यांना काम करता येत नाही का? तेव्हा अभि म्हणतो, आकाश घे ना रे. तुला जर भूमीला विसरायचं असेल, तिने दिलेलं हे दुःख तुला जर विसरायचं असेल ना, तर 2 पॅक घेच. तेव्हा आकाश नाही म्हणत असतो. तो म्हणतो, नको अभि, मला मीटिंगला बसायचं आहे. अरे मला त्यांच्याशी डिस्कशन करायचं आहे. महत्त्वाचे क्लायंट येणार आहेत आपले. तेव्हा अभि म्हणतो, आकाश तू पण ना. अरे मग काय झालं? कितीतरी लोक घेतात. अरे तुझं दुःख कमी होईल बघ. अरे आकाश, अभि म्हणत असतो, भूमीने तुला जो काही त्रास दिला आहे ना आणि ती जे काही तुझ्याबरोबर वागले, तुला जर तुझं दुःख कमी करायचं असेल, भूमीला विसरायचं असेल ना, तर हे घे. तिने दिलेला त्रास विसरायचा असेल तर 2 पॅक घेच.
तेव्हा इथे आता अभिने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. अभि ऑफिसमध्ये येतो तेव्हा रागिनी म्हणते की आता जेव्हा आकाश ऑफिसमध्ये येईल ना, तेव्हा तो काय बरं मीटिंगमध्ये बोलणार आहे. त्याची अवस्था बघून हे एवढं मोठं डील जे मिळणार होतं ना, ते सुद्धा त्याच्या हातून निघून जाईल आणि मग आपण आहोतच ते डील आपल्याकडे कसं येईल ते बघायला. म्हणजे सगळं क्रेडिट आपल्याला मिळेल आणि आकाशला खूपच जास्त निराशा. त्याच्यामुळे हे डील हातातून जाणार होतं. आपण त्याला पटवून द्यायचं आणि हे डील आपल्यामुळे कसं परत आलं हे सुद्धा त्याला पटवून द्यायचं. तेव्हा इथे भूमीसुद्धा आता आकाशला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये आलेली असते आणि तेव्हा इथे खूप महत्त्वाचे क्लायंटसुद्धा तिथे आलेले असतात. तेव्हा ते विचारत असतात की आकाश सर कुठे आहेत, आकाश महाजन कुठे आहेत, आम्हाला मीटिंगला सुरुवात करायची आहे. सगळा स्टाफ बसलेला असतो पण आकाश तिथे काही येत नाही. तेव्हा तिथे रागिनी येते आणि म्हणते, बघितलंस का भूमी, अगं आकाश अजून इथे मीटिंगला आलेला नाही आहे. सगळेजण त्याची वाट बघतायत पण आकाश येईलच कसा. आकाश मीटिंगला येण्याच्या मनस्थितीत आहे का, तो शुद्धीतच नाही आहे. तू बघितलीस का आकाशची अवस्था. आणि आकाश आता ऑफिसमध्ये ढकलत बुकलत येत असतो कारण त्याला दारू जास्त झालेली असते. आकाश ड्रिंक करत नाही पण अभिच्या सांगण्यावरून केलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणते की झालं, आता एवढी मोठी डील गेली हातातून. हारलीस तू भूमी, हारलीस. तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस, तुला कळलं का. तेव्हा इथे भूमी आता सरळ आकाशला बघते तर आकाशची अवस्था खूपच बिकट. त्याला ती त्याच्या केबिनमध्ये घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर ती आता तिथल्या स्टाफला, तिथल्या पिऊनला एक लिंबू पाणी छान पद्धतीने करून आणायला सांगते आणि भूमी आकाशला आता लिंबू पाणीसुद्धा प्यायला देते. लिंबू पाणी प्यायल्यानंतर आकाशची बुद्धी थोडी तरी आता शांत होते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश हे सगळं काय आहे. तेव्हा आकाश म्हणतो, मला भूमीला विसरायचं आहे, मला दुःख कमी करायचं आहे, मला भूमीला विसरायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, खरंच आकाश, खरंच तुला मला विसरायचं आहे का. तेव्हा आकाश म्हणतो, हो, तू मला त्रास दिलास ना, मला तो त्राससुद्धा विसरायचा आहे. तेव्हा इथे भूमी आकाशला आता तिथे बसून ठेवते आणि मग त्यांना विचारते, जे लोक मीटिंगसाठी आलेले असतात त्यांना सांगते की आकाश सरांची तब्येत खरोखर बरी नाही आहे. अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना यायला उशीर होईल. तोपर्यंत त्यांनी मला ही मीटिंग सुरू करायला सांगितले. सर आपण करूया का. तेव्हा इथे आता आकाश आधी मीटिंगबद्दल भूमीबरोबर बोललेला असतो की त्याला कुठले कुठले विषय मांडायचे आहेत आणि तसं त्याने प्रेझेंटेशनसुद्धा तयार करून ठेवलेलं असतं. आणि ती आता ऑफिसमधल्या स्टाफचीसुद्धा मदत घेते आणि ती विचारते की कसं आणि कशा पद्धतीने बोलायचं आहे. आणि ती आता क्लायंटचं सगळं बोलणं ऐकून घेते. तर आकाशच्या जागी भूमीने आता ती मीटिंग अटेंड केलेली असते आणि खूप छान पद्धतीने आणि खूप चांगल्या रीतीने आता भूमी ती सिच्युएशन हँडल करते. आकाशला बसवून ठेवते, त्याला लिंबू पाणी देते, स्टाफच्या मदतीने मीटिंगमध्ये जणू काही कुठले मुद्दे मांडायचे आहेत हे सुद्धा जाणून घेते आणि ती क्लायंटचं सगळं ऐकून घेते आणि मग स्वतःचे मुद्दे मांडते. तेव्हा इथे मीटिंग तर खूपच जास्त उत्तम झालेली असते. इथे सगळेजण खूप इम्प्रेस होतात भूमीच्या बोलण्याला, तिचा प्रेझेंटेशनला. त्यानंतरला इथे डील पक्की झालेली असते. भूमी म्हणते, आणि तरीसुद्धा तुम्हाला काही क्वेरी असेल, काही विचारायचं असेल तर तुमची जर काही हरकत नसेल तर आपण आकाशबरोबर अजून एक मीटिंग नक्की करूया, जरूर करूया. आकाशची तब्येत ठीक नसल्यामुळे मी तुमची माफी मागते, तो इथे येऊ शकला नाही. पण तरीसुद्धा आपण आता मीटिंगमध्ये जे काही बोललोत त्याच्यामध्ये चेंजेस असतील, तुम्हाला काही मुद्दे माझे पटले नसतील तर तुम्ही जरूर आकाशबरोबर डिस्कस करा, तुम्ही त्याच्याबरोबर पुन्हा बोला, माझी काही हरकत नाही आहे. तर इथे आकाश सर आज आले नाहीत, तुम्हाला सगळ्यांना त्यांची वाट बघावी लागली, म्हणून मी त्यांच्या वतीने आणि माझ्या स्टाफच्या वतीने सुद्धा मी तुमची माफी मागते. तरी इथे भूमीमुळे आता क्लायंट हे नाराज होत नाही, ते खुश झालेले असतात. भूमी चांगल्या पद्धतीने आकाशची बाजू धरून ठेवते. त्यामुळे इथे रागिनीला भूमीने तोंडावरती पाडलेलं असतं कारण भूमीमुळे ती डील जे आता जाणार असतं ते भूमीमुळे राहिलेलं असतं. एवढं मोठं डील महाजर गारमेंट्सला मिळालेलं असतं. त्यामुळे सगळेजण खूप जास्त खुश असतात. त्यानंतरला आता आकाशची इथे दारूसुद्धा उतरलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं मीटिंगमध्ये, सगळं काही ठीक झालं का, ते लोक रागावून निघून गेले की काय. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश हे सगळं काय होतं. तुझी महत्त्वाची क्लायंटबरोबर मीटिंग असताना तू काय केलंस, तू दारू पिऊन आलास आणि तू कधीच दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावत नाही ना.
मग तू एवढ्या महत्त्वाच्या दिवशी दारू प्यायलासच कसा? आणि तुला मला विसरायचं आहे का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही भूमी, असं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो, तू मला म्हणालास की तू मला विसरण्यासाठी दारू प्यायला आहेस म्हणून. तुला दुःख कमी करायचं आहे ना? आणि मला दुःख होतं आहे. त्याचं काय आकाश? बरं झालं मी तुला भेटायला ऑफिसमध्ये आले होते. मी तुला सांगायला आले होते की मला नोकरी करायची आहे. तुझ्या कानावरती टाकायला आले होते. पण इथे आल्यानंतर मी बघितलं तू बोलण्याच्या अवस्थेत नव्हतास. तू इथे कुणाच्या जवळच बोलण्याच्या अवस्थेत नव्हतास. आता तरी उतरली आहे का तुझी दारू? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, त्या अभिने मला सांगितलं प्यायला. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ आकाश, अरे हेच तर मला म्हणायचं आहे ना. तुला चांगलं कुणी का सांगत नाही? सगळेजण तुला वाईट करायला का सांगतात? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही, असं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, तुला मला विसरायचं आहे ना? विसर तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव आकाश, मी तुला शेवटचं आता सांगते. तू जर पुन्हा दारू प्यायलास आणि जर पुन्हा असं कधी बोललास की तू मला विसरायचं आहे, मी दारू प्यायलोय कारण मला दुःख कमी करायचं आहे, मी पुन्हा तुला भेटायला कधीच येणार नाही. ना मी आपल्या घरी येईन, ना ऑफिसमध्ये, ना तू मला माझ्या घरी भेटायला ये. ठीक आहे आकाश? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी असं का बोलतेस? तेव्हा भूमी म्हणते, बरोबर. ज्या गोष्टी तू कधी लग्नाच्या आधी केल्या नाहीस, लग्न झाल्यावर केल्या नाहीस आणि त्या गोष्टी आता आपल्याला बाळ होणार आहे, तेव्हा तू करतोयस, हे संस्कार देणार आहे मी आपल्या बाळाला? नाही ना? तेव्हा आता मी तुला शेवटचं सांगते, जर तू पुन्हा कधी दारू प्यायलास ना आकाश, तर बाळाची शपथ घेऊन सांगते, मी पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यात परत येणार नाही. कारण माझ्या बाळाला मला हे संस्कार द्यायचे नाही आहेत. तेव्हा जर तू पुन्हा कधी असा वागलास, तर मी बाळाला घेऊन कुठेतरी दूर निघून जाईन. मी कधीच तुझ्याजवळ येणार नाही. म्हणून पुन्हा दारू पिताना विचार कर आकाश. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी, मी तुला शपथ घेऊन सांगतो की मी पुन्हा कधीही दारू पिणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी आता मीटिंगमध्ये काय काय झालं ते सुद्धा ती आकाशला सांगते. कशा पद्धतीने मीटिंग हँडल केली ते सुद्धा सांगते आणि म्हणते, पुन्हा जर कधी दारू पियालच ना आकाश, तर मी तुला कधीही माफ करणार नाही आहे. बाळाला घेऊन निघून जाईन. तेव्हा इथे आता रागिनी आणि अभि या दोघांनी मीटिंगमध्ये एवढा रससुद्धा दाखवला नाही. त्यानंतरला आकाशच्या लक्षात आपली चूक येते आणि भूमी कधीही त्याला सोडून जाऊ नये म्हणून कंपनीचे अधिकार भूमीला देतो. त्याचबरोबर पॉवर ऑफ अटर्नी भूमीच्या नावाने करतो आणि भूमीला आपल्याच ऑफिसमध्ये नोकरीसुद्धा करायला सांगतो.